वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच सच MDH. मुंबई गोवा महामार्गावर काम करणाऱ्या ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा फटका अनेक नागरिकांना बसतोय. सध्या आपण उभे आहोत ते संगमेश्वर बाजारपेठेमध्ये आणि तुम्ही बघू शकता की सध्या मुंबई गोवा महामार्गावरती हातखंबा ते सावर्ड्यापर्यंत या ठिकाणी हा जो रस्त्याचं काम जे आहे ते अत्यंत संथ गतीने सुरू आहे आणि सध्या या भोंगळ कारभारामुळं याचा फटका जो आहे तो संगमेश्वर बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांना बसताना पाहायला मिळतो आहे. थोडा जरी पाऊस झाला तरी पण या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते आहे आणि थेट अनेक ठिकाणी पाणी भरण्याच्या घटना घडत आहेत की ज्या गेल्या अनेक वर्षात इथल्या व्यापाऱ्यांनी पाहिलेल्या नव्हत्या. आपल्यासोबत असेच काही व्यापारी मंडळी आहेत आणि इथले स्थानिक हे आहेत. साहेब, काय सांगू शकाल, नेमकं काय सध्या परिस्थिती आहे, कशामुळे नेमकं होत आहे? व्यापाऱ्यांचं आता इथे धंदा करणं मुश्किल झालं आहे. विकास होतोय की आम्ही मरतोय अशी परिस्थिती ह्या बिचाऱ्यांची झालेली आहे. हायवेला जेवढं खोदकाम केलं ते सगळं खोदकाम पूर्णपणे त्यांच्या मार्केटमध्ये गेलं. दुकानामध्ये थोडा अर्धा तास पाऊस पडला तरी चिखलाचं साम्राज्य होतं. एवढंच काम चालू आहे पाऊस झाल्यापासून. चिखल काढणे, पाऊस आला, पाणी भरलं, चिखल भरला, तेवढं काढणे, गिराईक काही नाही. विकासाच्या नावानं इथं लोकांची मरायची उपासमारीची वेळ आलेली आहे. ह्या कॉन्ट्रॅक्टर एवढा काय कसला मुजोर आहे मला माहिती नाही. अजिबात ह्या व्यापाऱ्यांचं ऐकत नाही, लोकांचं ऐकत नाही. त्याला लोकांचे ॲक्सिडेंट होऊ देत, काही होऊ देत, तरी त्याला काही पडलेली नाही. फक्त ते त्यांच्या मनमाजीनं करणार. ही जी कॅबल आहे, ही कॅबल आपल्याला दिसते, ही कॅबल MSCBवाल्यांनी सांगितली होती की ही कमी दर्जाची आहे, थोडी मोठी दर्जाची. इथं खूप मोठा लोड आहे मार्केटमध्ये, दुकानं आणखीन वाढलेली आहेत. पण ते बोलले आमच्या इस्टिमेटला हेच बसतं, म्हणजे त्यांच्या इस्टिमेटला बसतं तेच करायचं. आता ते लाईट बघतात की MSCBवाले लाईट बघतात, ह्याचासुद्धा साधा विचार करत नाहीत. कॉन्क्रीट आम्ही गटराला मारणार तेवढंच मारणार, त्यांच्या इस्टिमेटला बसतं ते, गाड्या आतमध्ये जातात, गटरात जातात, पाण्याचं नियोजन नाही. अशा प्रकारे हे केलं. आम्ही 15 दिवसापूर्वी त्यांना स्वतः सगळं आणून दाखवलं, अरे हे करा म्हणून, तरीसुद्धा केलेलं नाही. परवा दिवशी पाऊस पडल्यानंतर अचानकपणे पावसातून हे सगळी लाईन खोदली गेली आणि अशा पद्धतीनं हे सगळं खड्डे आणि ह्याचं साम्राज्य आज असं झालं आहे की हा जो सगळा चिखल आहे, पाऊस पडला की सगळ्या लोकांच्या दुकानात जातो. दुकानदारांना धंदा करणं मुश्किल झालेलं आहे. एवढी गरम परिस्थिती ह्या सगळ्यात आहे. हे सगळेजण दुकानदार आहेत, ते बिचारे सगळेजण हैराण झालेले आहेत. साहेब, संगमेश्वर बाजारपेठेमध्ये एकूण किती दुकानं आहेत आणि या सगळ्या कारभाराचा फटका कसा बसतोय? जवळजवळ 200-250 दुकानं असतील. कसं आहे, हे मुळात काम जे चाललं आहे ना, ते संपूर्ण मला वाटतं नियोजन शून्य चाललं आहे. कोकण हा पावसाने वगैरे सगळा भरमसाठ पाऊस पडतो. घाट माथ्यावरून जे पाणी येतं सगळं, त्या पाण्याचा यांनी विचारच केलेला नाही. या संपूर्ण जे काम चालू आहे ह्या गोष्टींचा विचार केलेला नाही. त्यामुळे मला वाटतं हे नियोजन शून्य काम आहे. मुळात तरी पहिलं गटार लाईन करायला पाहिजे होती. गटार लाईन कुठेही केलेली नाही. त्यामुळे जे वरून जे पाणी येतं आहे, जे उत्खनन केलेली जी माती येते, संपूर्ण बाजारपेठेमध्ये येते. लोकांची आज घरादारातून पाणी जातं आहे, दुकानातून पाणी जातं आहे. त्यामुळे धंदे कसे करावे आणि काय करावं हा मोठा प्रश्न आहे. लोकांच्या मनामध्ये खदखद आहे, अत्यंत रोष आहे त्या ठेकेदारच्या. आणि हा ठेकेदार मुजोर आहे, माजोर आहे, कोणाचंही ऐकत नाही. बेमालूमपणे तो असं उत्खनन चालू आहे. परवाच आम्ही 15 दिवसापूर्वी संपूर्ण त्याला तुरळपासून ते या सोनवी पुलापर्यंत संपूर्ण जे डेंजर स्पॉट आहेत ते सगळे आम्ही त्यांना दाखवलेले होते. त्यावेळी त्याने शब्द दिला होता की आम्ही करतो. मला वाटते आता संपूर्ण इथून तर मला वाटते 12 नंबरची मोरी आहे, तिथे संरक्षण भिंत बांधणं गरजेचं आहे. गटार लाईन करा पहिली, त्याच्यानंतर संगमेश्वर बाजारपेठ वाचणार आहे. संपूर्ण पाणी आणि जे काही उत्खनन केलेलं आहे ते नदीमध्ये आहे, नदी खोरलेली आहेत. बाजारपेठेमधली सगळी गटारं बुजलेली आहेत. त्यामुळे गटारावरून पाणी न वाहता, गटारामधून पाणी न जाता संपूर्ण रस्त्यावरून पाणी वाहत आहे आणि लोकांच्या घरादारातून पाणी जात आहे. पैसापणमध्ये जाणारी 700-800 मुलं आहेत, त्यांचा जीव धोक्यात आलेला आहे. उद्या भविष्यात जर एखादी दुर्घटना घडली, ॲक्सिडेंट झालं, तर त्याला जबाबदार कोण? कोणाला धरायचं जबाबदार? आपण शासनाला धरायचं, ठेकेदाराला धरायचं, कोणाला धरायचं? मुलं आज जीव मुठीत घेऊन शाळेत जात आहेत. मला वाटतं शाळा बंद ठेवावी, नाही तर 3 महिने डिक्लेअर करा तुम्ही, शाळा बंद ठेवा, मुलांचा जीव धोक्यात आहे. तुमचं काय म्हणणं आहे? व्यापारी म्हणून काय म्हणणं आहे? व्यापारी म्हणून म्हणणं आहे, पण तो राष्ट्रीय महामार्ग हा राजकीय पुढारी, काही राजकीय पुढारी, शासकीय अधिकारी आणि ठेकेदार यांचा हा धंदा झालेला आहे.
आज 15 वर्ष झाली, मला सांगा साहेब, 15 वर्ष झाली हा राष्ट्रीय महामार्ग होतोय. याच्या मागचे महामार्ग जे आहेत, अमरावती असो हे असो, सगळे जे देशातले महामार्ग आहेत ते सगळे पूर्ण झालेत आणि वाहतूक चालू आहे. परंतु यांनी काय केलं नाही, पहिली जागा जी एक्वायर करायला पाहिजे होती मुंबईपासून गोव्यापर्यंत ती यांनी केली नाही. केला तो कोणाला तरी ठेका दिला आणि त्याचं ही जागा एक्वायर करायला सांगितली. त्यांनी त्या जागा एक्वायर केल्यानंतर यांनी पुन्हा अधिकाऱ्यांनी त्यांना सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं की तुमचे पैसे कमी झालेत ना, आम्ही पैसे देतो, तुम्ही असं आमच्याकडे अर्ज करा. अर्ज करून यांनी टक्केवारी 20% लाखामागे यांनी पैसे घ्यायचे कबूल केले आणि पुन्हा संधी दिली शेतकऱ्यांना जागा एक्वायर करण्यासाठी. आणि त्याच्यामुळे हा रस्ता रखडलेला आहे. ती जर जागा जर शासनाने नितीन गडकरीसारखे माणसं जर याच्यात आहेत तर त्यांनी जर ही जागा पहिली घेऊन ठेकेदाराच्या ताब्यात दिली असती तर खऱ्या अर्थाने हा रस्ता आज 5-6 वर्षापूर्वी पूर्ण झाला असता. परंतु बाजारपेठेचा रस्ता जो आहे तो या ठिकाणी 5-6 वर्षापूर्वी पूर्ण झाला असता. सध्या जो गलथान कारभार आहे महामार्गाचा त्यामुळं सध्या संगमेश्वर बाजारपेठेचं अस्तित्व आलेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, संगमेश्वर, रत्नागिरी. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.